हॅलो, नमस्कार छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो. कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, आपण ते शिकायला सुरुवात करणारच आहोत. पण त्यापूर्वी एक छोटीशी आठवण नेहमीप्रमाणे, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही ते बघत असाल तर ते माझ्यापर्यंत पोहोचू देत. आणि ते कसे पोहोचतील तर खूप सोप्या स्टेप्स आहेत. काय आहेत त्या? लाईकचं बटन दाबायचं आहे, शेअरचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्ही बघत असाल तर तुमच्यासारखेच आणखीनही काही शिक्षक, पालक, विद्यार्थी त्यांना बघायला मिळेल. आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबायचं. एवढ्या छोट्याशा 3च गोष्टी करायच्या आहेत. तर तेवढं पटकन करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. रिलेटिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, आता रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय की एखाद्या वाक्यामध्ये जे नाऊन असतं किंवा प्रोनाउन असतं, ज्याला आपण सब्जेक्ट असंही म्हणतो. आणि सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय वाक्यातला, हे सुद्धा आपण एकदा बघितलेलं आहे, बरोबर. तर वाक्यातला जो सब्जेक्ट असतो त्यालाच पुन्हा आपण जेव्हा संबोधित करतो, म्हणजे त्याच्याबद्दलच आपण पुन्हा काहीतरी सांगत असतो, तेव्हा त्या प्रकारच्या प्रोनाऊनला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाऊन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात तर हू, हुम, हुज, विच आणि दॅट. ठीक आहे, हे ते 5 शब्द आहेत ज्याला म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता त्याचा अर्थ काय होतो, ते वाक्यात कसे वापरायचे ते आपण प्रत्येक ह्या शब्दाचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हू, हुज आणि हुम हे 3 शब्द आधी आपण समजावून घेऊयात. तर हे तिन्ही शब्द जे आहेत ते कधी वापरतात, ते शक्यतो माणसांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल बोलताना वापरले जातात. ठीक आहे, आणि दॅट आणि विच हे जे 2 शब्द आहेत ते वस्तू आणि व्यक्ती किंवा वस्तू आणि माणसं या दोघांबद्दल बोलताना हे दॅट आणि विच हे शब्द वापरले जातात. ओके, आता हूची उदाहरणं बघूयात. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 3 वाक्ये लिहिलेली आहेत. द गर्ल हू इज प्लेइंग फुटबॉल इन द प्लेग्राउंड इज माय सिस्टर. ती मुलगी जी मैदानात फुटबॉल खेळते ती माझी बहीण आहे. म्हणजे इथे काय केलं, आपण त्या मुलीबद्दल सांगितलं आणि त्या मुलीबद्दल काय सांगितलं, तिची अशी ओळख करून दिली की ती माझी बहीण आहे. ओके, त्यामुळे हू हा जो शब्द आहे ह्या वाक्यातला ते आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. ओके, दुसरं वाक्य बघूया. द बॉय हू इज स्टँडिंग देअर इज हिज ब्रदर. तो मुलगा जो तिथे उभा आहे तो त्याचा भाऊ आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं, पण थोडी प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्की जमेल. द बॉय हू इज स्टँडिंग देअर इज हिज ब्रदर. ठीक आहे, आता तिसरं वाक्य. शी इज द सिंगर हू वन द नॅशनल कॉम्पिटिशन. हीच ती गायिका आहे जी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. ठीक आहे, तर ही झाली हूची उदाहरणं. आता हूम. द पर्सन whom I talked to over the phone was very polite. मी ज्या माणसाशी फोनवर बोलले तो खूप नम्रपणे बोलत होता किंवा तो खूप नम्रपणे माझ्याशी बोलला. ठीक आहे, द बॉय whom you met yesterday is my classmate. ज्या मुलाला तू काल भेटली होतीस किंवा भेटला होतास तो माझा वर्गमित्र आहे. द पर्सन whom you have called is on vacation. ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या माणसासाठी तुम्ही फोन केला आहे तो सुट्टीवरती गेला आहे. हुज. द स्टुडंट हुज प्रोजेक्ट वन द प्राईज वॉज ओव्हरजॉईड. ज्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला किंवा जिंकला, बक्षीस जिंकला, त्या विद्यार्थ्याला खूप जास्त आनंद झाला होता. ठीक आहे, आता दुसरं वाक्य बघू. द ऑथर हुज बुक वन अन अवॉर्ड इज हिअर. लेखक ज्यांच्या पुस्तकाने बक्षीस जिंकलं ते लेखक स्वतः इथे आहेत. ठीक आहे, शी इज अन आर्टिस्ट हुज वर्क आय रिअली ॲडमायर. हीच ती आर्टिस्ट आहे जिचं काम मला खूप मनापासून आवडतं. ओके, विच. द बुक विच यू हॅव इज माइन. तुझ्याकडे जे पुस्तक आहे ते माझं आहे. द ट्रेन इन विच वी ट्रॅव्हल्ड वॉज सुपर फास्ट. ज्या ट्रेननी आम्ही प्रवास केला ती सुपर फास्ट होती, खूप फास्ट होती.
द कंपनी विच शी वर्क फॉर इज इन लंडन. ज्या कंपनीसाठी तिने काम केलं ती लंडनमध्ये आहे. आणि आता शेवटचं, दॅट. द बुक दॅट आय बॉट यस्टरडे इज अ बेस्ट सेलर. मी काल जे पुस्तक विकत घेतलं ते बेस्ट सेलर आहे. म्हणजे बेस्ट सेलरचा अर्थ काय होतो? सगळ्यात जास्त विकलं जाणारं पुस्तक, ज्याचा खप खूप सगळ्यात जास्त आहे, त्या पुस्तकाला म्हणतात बेस्ट सेलर. ठीक आहे. द प्रोजेक्ट दॅट आय एम वर्किंग ऑन इज कम्प्लिटिंग नेक्स्ट वीक. ज्या प्रोजेक्टवर मी काम करते तो प्रोजेक्ट पुढच्याच आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे. द टीम दॅट वन द चॅम्पियनशिप सेलिब्रेटेड टुगेदर. ज्या टीमने चॅम्पियनशिप जिंकली त्या सगळ्यांनी एकत्र सेलिब्रेट केलं. ठीक आहे. तर ही एवढी सगळी उदाहरणं होती रिलेटिव्ह प्रोनाउन्सची. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि खूप सारे शब्द आहेत, म्हणजे हू आहे, हुम आहे, दॅट आहे. तर नक्की कोणता शब्द कुठे वापरायचा याबाबतीत थोडासा सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो, पण व्हिडिओ तुमच्याकडेच असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो परत परत बघू शकता, रिफर करू शकता आणि ह्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या अगदी पक्क्या करून घेऊ शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.